नमस्कार. खिलार शेतकरी किसान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा, कारण का या खिलार शेतकरी किसान परिवारकडून ग्राउंड लेवलला ज्या गोष्टी चेक होतात, शहानिशा होते किंवा त्याचे पुरावे फोटो व्हिडिओ अपलोड होतात ते प्रथम आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपल्याला तात्काळ निर्णय स्वतःला घेता यावा. जर स्वतःला आत्मविश्वास असेल, अभ्यास असेल आणि निर्णय क्षमता असेल तर म्हणून सबस्क्राईब करायचा. तर या चित्रीकरणामध्ये आपण बघत आहोत की 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेली खिल्लार गाई, एकदम शांत स्वभावाची, तोंडाच्या नळीचा आकार, शिंगाचा आकार, शिंगातला मधला आकार, कातड्याला पातळ, शेपूट गोंडा अगदी काळा, शेपूट पातळ, कासेचा आकार, सडांचा आकार, सडांची लांबी किंवा तिचा स्वभाव, आज जवळ कोणी नसताना किंवा समोर न धरताना सुद्धा तर शांत खाली बसून काशेत हात घालू देणारी ही खिलार गाय आहे. आणि निवर्गी लाईनमधून म्हणजे ढालगाव वंशावळीतून ही गाय आत्ता सध्या गाभ आहे. तर मंडळी, या गायीचं वैशिष्ट्य वर्णन मी या चित्रीकरणमधून केलेलं आहे. तर त्यानंतर महत्त्वाचा संदेश देतोय की महत्त्वाचा एक अनुभव सांगतोय की खिलार संगोपन हे मध्यम वर्गाकडून होईल किंवा खिलार संगोपन हे गरीब लोकांकडून होईल, ज्यांना चारा काढा येतो, शेण काढायला येतं, त्यांच्याकडून संगोपन होईल. मात्र वाढ होऊ शकत नाही किंवा ते मोठ्या प्रमाणात करू शकत नाहीत किंवा एखादी चांगली गाई किंवा एखादी चांगली वस्तू चांगल्या रुपयाला ते घेऊ शकत नाहीत. तर ती गोष्ट कोण घडवू शकतं? तर श्रीमंत लोक, नोकरदार वर्ग, ज्यांच्याकडून महिन्याला इन्कम आहे किंवा 2 नंबरचा व्यवसाय आहे, अशी लोक चांगल्या गायी आणि घेऊ शकतात किंवा त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते. कारण जर अशा घराण्यात एखादा मुलगा आजारी पडला, मुलगी आजारी पडली, आई वडील आजारी पडले, स्वतः आजारी पडला, तर आपण मेडिकलला आणि दवाखान्याला अफाट पैसे मोजतो. त्यांनी जेवढं आपल्याला बिल करून देईल तेवढं बिल मोजतो. तर आयुष्यातलं वर्षानुवर्ष जर बिलाचा हिशोब केला तर ते आपल्याला न परवडण्यासारखं आहे. तर परवडण्यासारखं काय आहे? तर चांगली एखादी खिलार गाय, चवीची गोष्ट आहे, माणसाच्या आयुष्यातली आरोग्याची धन आहे, ही घ्यावी आणि आपला आयुष्यातला दवाखान्याचा खर्च वाचवा.